पालघरच्या तारापूर एमआयडीसी मध्ये स्फोट झालेला आहे। विराज प्रोफाईल कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झालाय। अपघातामध्ये काही कामगार जखमी झाल्याची माहिती मिळतेय। पालघरच्या बोईसर एमआयडीसी मध्ये स्फोट झालेला आहे। बोईसर तारापूर एमआयडीसी मधील विराज प्रोफाईल कंपनीमध्ये हा स्फोट झालाय। उत्पादन सुरू असताना हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। अपघातामध्ये काही कामगार जखमी झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। या संदर्भातल्या शक्यता देखील वर्तवल्या जात आहेत। प्रशासन घटनास्थळी दाखल झालेलं आहे। तर अपघातात काही कामगार जखमी झाल्याची शक्यता आहे। काम सुरू असतानाच ही घटना घडलेली आहे आणि या स्फोटाची काही दृश्यही समोर आलेली आहेत। या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील आपल्यासोबत आहेत। हर्षद, एमआयडीसी मध्ये स्फोट झालेला आहे, काय नेमकं कारण समोर आलेलं आहे का आणि त्या ठिकाणी काही कामगार अडकलेत का, या संदर्भातली काही माहिती मिळू शकली आहे का? नक्कीच सकाळी काम चालू असताना किंवा उत्पादन सुरू असताना हा प्रकार घडलेला आहे। त्याच्यामुळे इथे कामगार असल्याची शक्यता आहे, मात्र अधिकृत माहितीच आपल्यासमोर आलेली नाही। काही कामगार मात्र याच्यात जखमी झाल्याचं समजतं। पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल आहे, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि कामगारांना बाहेर काढण्याचं जे काम आहे ते सुरू आहे। विराज प्रोफाईल ही लोखंड उत्पादन करणारी कंपनी आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात कामगार असतात आणि त्याच्यातूनच जे हा जो ब्लास्ट झालेला आहे तो उत्पादन सुरू असताना झालेला आहे। त्याच्यामुळे आग लागलेली आहे। आगीचा धुराळा आपण पाहू शकतो आणि स्फोटाचा मोठासा आवाज सुद्धा ऐकू आला होता आणि त्याच्यातूनच किती आता कामगार जखमी आहेत त्याचा अधिकृत आकडा काही वेळेतच कळेल। प्रशासन मात्र आता बचाव कार्यात इथे व्यस्त असताना पाहायला मिळते। हर्षद, अग्निशमन दलाच्या किती गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि कशा पद्धतीने खरं तर हे बचाव कार्य या ठिकाणी राबवले जाते? अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। मात्र कंपनीचा जो प्रिमाइस तो मोठा असल्यामुळे सुरुवातीला आणि लगतच वाहतूक मुख्य रस्ता लागून असल्यामुळे ही वाहतूक नियंत्रण आणण्यासाठी आधी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। वाहतूक एका साईडला थांबवण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर दुसरीकडे जी आग लागलेली ती आग विझवण्याचं काम सुरू आहे आणि त्याचप्रमाणे जे कामगार अडकलेले आहेत ते कामगार काढण्यासाठी प्रयत्न सुद्धा शर्थीचे प्रयत्न सुरू असताना पाहायला मिळत आहे। नक्कीच हर्षद, या संदर्भातली अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।